येवला तालुक्यातील पारेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत होती, त्याने अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना देखील समोर आलेल्या होत्या। दरम्यान परवा मध्यरात्रीच्या सुमारास शेतकरी सोमनाथ शंकर काळे यांच्या विहिरीमध्ये मादी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आलाय। याची खबर वन विभागाला मिळताच वन विभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्या मृत बिबट्यास बाहेर काढून त्यावर येवला येथील पशुवैद्यकीय विभागामध्ये तपासणी करण्यात आली आहे। वन विभागाच्या निफाड येथील कार्यालयामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती वन विभागाने पत्रकारांशी बोलताना दिली आहे। दरम्यान या प्रसंगी वन विभाग येवल्याचे भाऊसाहेब माळी, पंकज नागपुरे, गोपाल राठोड आणि परिसरातील नागरिक शेतकरी यांनी बिबट्यास बाहेर काढण्यास मदत केली आहे। सोमनाथ शंकर काळे यांच्या शेतातील विहिरीत वन्यप्राणी बिबट पडल्याचे कळाले। आम्ही आमचा स्टाफ वगैरे सर्व समक्ष जागे येऊन त्याला बघितलं असं तो विहिरीत मृत अवस्थेत होता। आम्ही जाळीच्या हलकत काढून आता त्याला पुढील कारवाईसाठी येवला येथे वैद्यकीय अधिकारी तिथं पीएम करून आणि न्यूज पोर्टलसाठी नासिर पठाण, नाशिक।